गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण चॅप्टर नंबर 4 बघणार आहोत. सप्लाय अनालिसिस, कन्सेप्ट ऑफ टोटल आउटपुट, स्टॉक अँड सप्लाय. आता यामध्ये काय की सप्लाय अनालिसिस बघण्याच्या अगोदर आपल्याला ह्या कन्सेप्ट क्लिअर कराव्या लागतील. आउटपुट म्हणजे काय, स्टॉक म्हणजे काय, सप्लाय म्हणजे काय, तर त्या कन्सेप्ट आपण पहिलं क्लिअर करूया. तर टोटल आउटपुट, आउटपुट इज अ प्रोड्यूस इन द प्रोसेस ऑफ अ प्रोडक्शन. आउटपुट म्हणजे उत्पादन. आउटपुट म्हणजे उत्पादन. आउटपुट इज अ प्रोड्यूस इन द प्रोसेस ऑफ अ प्रोडक्शन. जे काही आपलं प्रोसेस ऑफ प्रोडक्शन मध्ये जे काही आपलं आउटपुट निर्माण होतं ते काय आहे, प्रोडक्शन जे निर्माण होतं ते म्हणजे काय, आउटपुट. म्हणजे थोडक्यात उत्पादन. टोटल आउटपुट कॅन बी डिफाईन ॲज सम टोटल ऑफ क्वांटिटी ऑफ कमॉडिटी प्रोड्यूस ॲट अ गिवन पिरियड ऑफ टाइम इन द इकॉनॉमी. काय सांगितलंय, टोटल आउटपुट कॅन बी डिफाईन, टोटल आउटपुट कॅन बी डिफाईन ॲज द सम टोटल ऑफ क्वांटिटी of the commodity produced at a given period of time in the economy. टोटल आउटपुट कसं डिफाईन करू शकतो, ॲज द सम टोटल ऑफ क्वांटिटी ऑफ कमॉडिटी प्रोड्यूस. म्हणजे टोटल क्वांटिटी जी काही प्रोड्यूस होते प्रोडक्शन करते वेळेला एका विशिष्ट वेळेमध्ये, ती म्हणजे काय, आउटपुट. ती म्हणजे काय, आउटपुट. टोटल आउटपुट कॅन बी डिफाईन ॲज अ सम टोटल ऑफ क्वांटिटी ऑफ अ कमॉडिटी प्रोड्यूस ॲट अ गिवन पिरियड ऑफ टाइम इन द इकॉनॉमी. टोटल क्वांटिटी जी प्रोड्यूस होते एका गिवन पिरियड ऑफ टाइम मध्ये, ठराविक वेळेमध्ये, ती टोटल क्वांटिटी म्हणजे टोटल आउटपुट. प्रोडक्शन लीड्स टू कन्झम्पशन. प्रोडक्शनमुळे काय होतं, जेवढं प्रोडक्शन होतं, उत्पादन होतं, तेवढंच काय होतं, कन्झम्पशन होतं. इन प्रोसेस ऑफ प्रोडक्शन इनपुट्स आर कन्वर्टेड इनटू आउटपुट और फायनल गुड्स. इनपुट म्हणजे काय, तर जे काय रॉ मटेरियल किंवा ज्या काही गोष्टी लागतात त्या त्या इनपुटचं कशामध्ये रूपांतर केलं जातं, आउटपुटमध्ये रूपांतर केलं जातं किंवा फायनल गुड्समध्ये रूपांतर केलं जातं. हे झालं आउटपुट. आउटपुट म्हणजे काय, प्रोडक्शन. आउटपुट म्हणजे काय, प्रोडक्शन. प्रोडक्शन म्हणजेच उत्पादन. प्रोडक्शन म्हणजे उत्पादन. आणि ह्या प्रोडक्शनचा जो पार्ट आहे, हे प्रोडक्शन झाल्यानंतर मग तो काय केला जातो, स्टॉक केला जातो. स्टॉक मधूनच काय होतं, मग पुढे सप्लाय होतो. तर आपण ही आउटपुट ही कन्सेप्ट पाहिली. आता आपण पाहूया स्टॉक म्हणजे काय. सेकंड कन्सेप्ट, स्टॉक. Stock is the total quantity of commodity available for sale with a seller at a particular point of time. Stock ही काय, total quantity of commodity available for the sale with a seller at a particular point of time. Stock ही काय, total quantity of a commodity available for sale. म्हणजे टोटल क्वांटिटी जी अवेलेबल आहे कशासाठी, सेलसाठी. कशासाठी, सेलसाठी. ती क्वांटिटी म्हणजे काय, स्टॉक. म्हणजे प्रोडक्शन झाल्यानंतर काय केला जातो, त्याचा साठा केला जातो, स्टॉक केला जातो, जी कशासाठी अवेलेबल असते, सेलसाठी. इट इज द सोर्स ऑफ सप्लाय. कारण स्टॉक मधूनच काय होतो, सप्लाय होतो. उदाहरणार्थ बघा, प्रोडक्शन समजा केलं तर ते प्रोडक्शन फॅक्टरीमधून काढलं बाहेर, तर ते गोडाऊन मध्ये ठेवलं, म्हणजे तो काय झाला, स्टॉक. मग त्या गोडाऊन मधून काय होणार, जसा हवा तसा कस्टमरला काय होत जाणार, सप्लाय होत जाणार. म्हणजे सप्लाय कुठून आला, तर स्टॉक मधून आला. म्हणजे सप्लायचा सोर्स कोण आहे, स्टॉक आहे. सप्लायचा सोर्स कोण आहे, स्टॉक आहे. by increasing production stock can be increased. जेवढा आपण काय करणार, प्रोडक्शन वाढवणार, तेवढा स्टॉक काय करणार, स्टॉक काय होतो, वाढतो. विदाउट स्टॉक सप्लाय इज नॉट पॉसिबल. स्टॉक शिवाय सप्लाय पॉसिबल नाही. स्टॉक शिवाय सप्लाय पॉसिबल नाही. Normally stock exceed supply and it is fixed and inelastic. Normally stock काय असतो, सप्लाय पेक्षा जास्त असतो. सप्लाय पेक्षा जास्त असतो and it is fixed and elastic. Stock exceeds supply. Stock exceeds supply म्हणजे स्टॉक हा काय असतो, सप्लाय पेक्षा जास्त असतो. सप्लाय कसा असतो, जास्त असतो.
इट इज फिक्स्ड अँड इनइलॅस्टिक. तो फिक्स असतो आणि इनइलॅस्टिक. इनइलॅस्टिक म्हणजे आहे म्हणजे तेवढाच न बदलणारा. म्हणजे एकदा स्टॉक झाला की स्टॉक मग तो तेवढाच राहणार, फिक्स राहणार. जोपर्यंत प्रोडक्शन वाढत नाही त्या स्टॉक प्रोडक्शन वाढणार तेव्हा स्टॉक वाढणार. अदरवाइज एकदा स्टॉक झाला की मग तो ऑटोमॅटिकली वाढत कमी होत नाही. इन केस ऑफ पेरिशेबल गुड्स ॲज लाईक अ मिल्क, फिश एक्सेट्रा, स्टॉक मे बी इक्वल टू सप्लाय. हा, परंतु पेरिशेबल गुड्स आहेत जसं दूध, मासे यांच्या बाबतीत काय की स्टॉक हा सप्लाय एवढाच असू शकतो. कारण का, या वस्तू कशा जातात, खराब होतात लवकर. त्याच्यामुळे जो कोणी सेलर आहे किंवा मॅन्युफॅक्चर म्हणजे जो कोणी सेलर आहे तो काय करणार की स्टॉक तेवढाच ठेवणार जेवढा सप्लाय आपण करू शकू, जेवढं त्याच्याकडे जेवढा डिमांड असणार, कस्टमर जेवढं मागणार आहेत तेवढाच तो सप्लाय करू शकणार आहे. मग तो तेवढाच क्वांटिटीचा काय ठेवणार, स्टॉक ठेवणार. ऑन द अदर हँड, फॉर ड्युरेबल गुड्स सच ॲज फर्निचर, गारमेंट एक्सेट्रा, स्टॉक कॅन एक्सीड अ सप्लाय. परंतु ड्युरेबल गुड्स लाईक फर्निचर, गारमेंट यासारख्या वस्तू कशा आहेत, टिकाऊ आहेत. म्हणजे फर्निचर खूप टिकाऊ आहे, गारमेंट खूप टिकाऊ आहे म्हणजे कपडे वगैरे. तर याचा स्टॉक तुम्ही अगदी 6-6 महिने करू शकता. त्याच्यामुळे त्याचा स्टॉक कसा असतो, तो सप्लायपेक्षा जास्त. म्हणजे सप्लाय समजा 100 किलो करायचा आहे, कस्टमर तेवढे आहेत तुमच्याकडे, तुम्हाला 100 किलो सप्लाय करायचा आहे. किंवा गारमेंट आहे तर तुम्हाला समजा 50 शर्ट्स तुम्हाला सप्लाय करायची आहेत, परंतु त्या 50 शर्ट्स पैकी 50 शर्ट्स तुम्ही सप्लाय करणार आहात, पण तुम्ही स्टॉक मात्र त्याचा किती देऊ शकता, 100 शर्टांचा काय करू शकता, स्टॉक करू शकता. म्हणजे याचा अर्थ काय की ज्या काही कमॉडिटी खूप म्हणजे ड्युरेबल आहेत त्यांचा स्टॉक हा सप्लायपेक्षा जास्त असू शकतो. ही झाली कन्सेप्ट ऑफ स्टॉक. नेक्स्ट, supply. The word supply implies the various quantities of commodity offered for sale by producer during given period of time at a given price. It is related to the time and the price. The word supply implies the various quantities of commodity offered for sale by producer ड्युरिंग गिवन पिरियड ऑफ टाइम ॲट अ गिवन प्राइस. दिलेल्या वेळेत दिलेल्या प्राइसला ज्या क्वांटिटीज ऑफ कमॉडिटी, व्हेरियस क्वांटिटीज ऑफ कमॉडिटी सप्लायर किंवा म्हणजे सेलर सेल करतो, ज्या क्वांटिटीज ऑफ कमॉडिटी ऑफर्ड फॉर सेल बाय प्रोड्युसर, म्हणजे प्रोड्युसरकडून दिलेल्या वेळेत दिलेल्या प्राइसला ज्या क्वांटिटी ऑफ कमॉडिटी सेल करण्यासाठी ऑफर केल्या जातात त्याला म्हणतात सप्लाय. इट इज रिलेटेड टू टाइम अँड प्राइस. हे कशाशी रिलेटेड आहे, टाइम अँड प्राइस. हे कशाशी रिलेटेड आहे, टाइम अँड प्राइस. म्हणजे वेळ आणि प्राइस किती आहे त्याच्यावर हे अवलंबून असतं. सप्लाय म्हणजे काय, पुन्हा बघा, सप्लाय म्हणजे काय, व्हेरियस क्वांटिटी ऑफ कमॉडिटी ऑफर्ड फॉर सेल बाय प्रोड्युसर ड्युरिंग गिवन पिरियड ऑफ टाइम. विविध प्रकारच्या क्वांटिटीज ऑफ कमॉडिटी ज्या प्रोड्युसर काय करतो, ऑफर करतो, कशासाठी, सेल करण्यासाठी, ड्युरिंग गिवन पिरियड ऑफ टाइम ॲट अ गिवन प्राइस. ड्युरिंग गिवन पिरियड ऑफ टाइम ॲट अ गिवन प्राइस. म्हणजे दिलेल्या वेळेत दिलेल्या प्राइसला ज्या क्वांटिटी ऑफ कमॉडिटी काय केल्या जातात, सेल केल्या जातात, त्या क्वांटिटी ऑफ कमॉडिटी काय केल्या जातात, सेल करायला तयार असतो. म्हणजेच काय, ऑफर्ड फॉर सेल बाय प्रोड्युसर, प्रोड्युसर सेल करायला तयार असतो, तो म्हणजे काय, सप्लाय. Definition. According to the Paul Samuelson, supply refers to the relation between market prices and the amount of goods that producer are willing to supply. सप्लाय म्हणजे काय की रिलेशन कसलं, मार्केट प्राइस आणि अमाऊंट ऑफ गुड दॅट प्रोड्युसर आर विलिंग टू सप्लाय. ही थोडी वेगळ्या पद्धतीने दिलेली डेफिनेशन आहे. थोडक्यात काय की मार्केट प्राइस काय आहे त्यानुसार काय केलं जातो, प्रोड्युसर काय करतो, सप्लाय करतो. त्यानुसार काय करतो, प्रोड्युसर सप्लाय करतो गुड्सचा. तर हा जो काही रिलेशन आहे हेच म्हणजे काय, हे रिलेशनशिप जे आहे म्हणजे मार्केट प्राइस किती आहे त्यानुसार काय केला जातो, प्रोड्युसर काय करतो, सप्लाय करतो. हे झालं डेफिनेशन ऑफ सप्लाय. फॉर एक्झाम्पल, ए फार्मर्स टोटल आउटपुट ऑफ राईस इज
4000 kg म्हणजे एका शेतकऱ्याने 4000 किलो राईस आपल्या शेतामध्ये पिकवला, टोटल आउटपुट त्याने तेवढं घेतलं. तोच तो काय करणार, मग त्याच्या गोडाऊन मध्ये आणणार किंवा तो कापणी करून ठेवणार, म्हणजे त्याचा टोटल स्टॉक किती झाला, 4000 kg. आता जर का प्राइस 40 रुपये प्रति केजी, म्हणजे इफ प्राइस इज 40 रुपीज पर केजी, ही ऑफर्स 1000 kg फॉर सेल. मग आता तो काय म्हणतो की जर 40 रुपये जर बाजारभाव असेल तर मी त्याच्यातले 4000 पैकी 1000 किलो सेल करणार. म्हणजे तो 3000 किलो काय करतोय, ठेवून देतो तसाच. म्हणजे तो ऑफर किती करतोय, फक्त 4000 किलो पैकी 1000 किलो. मग तोच तो काय झाला, 1000 किलो सप्लाय. 4000 किलो काय झाला, प्रोडक्शन म्हणजे आउटपुट झालं, म्हणजे स्टॉक झाला, बरोबर, स्टॉक झाला. परंतु त्याच्यातला सप्लाय किती झाला, मात्र फक्त 1000 kg. दिस इज ऍक्च्युअल सप्लाय. म्हणजे एक्झाम्पल आहे, म्हणजे आउटपुट किती आणि त्याच्यामधून प्रोडक्शन किती, म्हणजे आउटपुट झालं, प्रोडक्शन किती आणि त्याच्यामधून स्टॉक झाला तयार. म्हणजे 4000 kg चा स्टॉक आहे, परंतु त्याने लोकांना सप्लाय कितीचा केला, फक्त 1000 kg चा, 40 रुपये किमतीला, 40 रुपये पर केजी ने. म्हणजे तो 1000 kg हा काय झाला, सप्लाय झाला. हे झालं एक्झाम्पल सप्लायचं. होप सो तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट सप्लाय शेड्यूल. म्हणजे आता आपण जसं डिमांडचा चॅप्टर पाहिला की शेड्यूल डायग्राम एक्सप्लेन केलं, तसंच आपण आता सप्लाय शेड्यूल अँड डायग्रामच्या माध्यमातून सप्लाय कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. तर आता सप्लाय शेड्यूल. A supply schedule is a tabular representation of functional relationship between price and quantity supplied at a particular commodity of a particular commodity. सप्लाय शेड्यूल हे काय दाखवतं, एक टॅब्युलर स्टेटमेंट आहे, टॅब्युलर रिप्रेझेंटेशन आहे ऑफ फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड क्वांटिटी सप्लाइड ऑफ अ पर्टिक्युलर कमॉडिटी. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर कमॉडिटीचा सप्लाय एक ठरलेल्या किंवा एक विशिष्ट प्राइसला किती होतो त्याची फंक्शनल रिलेशनशिप दाखवणारं शेड्यूल म्हणजेच टॅब्युलर रिप्रेझेंटेशन म्हणजे सप्लाय शेड्यूल. मी पुन्हा सांगतो, सप्लाय शेड्यूल हे कसलं रिप्रेझेंटेशन आहे, ऑफ फंक्शनल रिलेशनशिप. फंक्शनल रिलेशनशिप कोणामधलं, बिटवीन प्राइस अँड क्वांटिटी सप्लाइड ऑफ पर्टिक्युलर कमॉडिटी. म्हणजे एखाद्या विशिष्ट कमॉडिटीचा एका विशिष्ट प्राइसला किती सप्लाय होतो, कसा होतो याची रिलेशनशिप दाखवणारं टेबल, टॅब्युलर रिप्रेझेंटेशन म्हणजेच काय, सप्लाय शेड्यूल. म्हणजेच काय, सप्लाय शेड्यूल. देर आर टू टाइप ऑफ सप्लाय शेड्यूल. किती शेड्यूलचे टाइप आहेत, दोन. एक इंडिव्हिज्युअल सप्लाय शेड्यूल कर्व अँड मार्केट सप्लाय शेड्यूल. आता आपण दोन प्रकारचे शेड्यूल आहेत. सप्लाय शेड्यूल म्हणजे इंडिव्हिज्युअलचा सप्लाय शेड्यूल, आपलं सप्लाय शेड्यूल आणि कर दोन्ही बघणार आहोत. म्हणजे इंडिव्हिज्युअल सप्लाय शेड्यूल अँड मार्केट सप्लाय शेड्यूल अँड कर. तर आता पहिला फर्स्ट आपण पाहूया इंडिव्हिज्युअल सप्लाय शेड्यूल अँड कर. इंडिव्हिज्युअल सप्लाय शेड्यूल refers to tabular representation showing various quantity of commodity that a producer is willing to sell at a various prices during the given period of time. इंडिव्हिज्युअल सप्लाय शेड्यूल म्हणजे काय, हे एक टॅब्युलर स्टेटमेंट आहे. हे काय, टॅब्युलर स्टेटमेंट आहे, जे काय दाखवतं की व्हेरियस क्वांटिटीज ऑफ कमॉडिटी दॅट प्रोड्युसर इज विलिंग टू सेल. म्हणजे मार्केटमधला एक प्रोड्युसर जो विविध क्वांटिटी काय करायला तयार आहे, सेल करायला तयार आहे विविध प्राइजेसला ड्युरिंग गिवन पिरियड ऑफ टाइम. दिलेल्या वेळेत दिलेल्या प्राइसला ज्या क्वांटिटीज ऑफ कमॉडिटी एक प्रोड्युसर सेल करायला तयार आहे, विलिंग म्हणजे इच्छा, त्याला इच्छा आहे, तो ऑफर करतोय सेल, त्याला रिप्रेझेंटेशन करणारं शेड्यूल म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल सप्लाय शेड्यूल. म्हणजे हे कोणाचं शेड्यूल आहे, एका इंडिव्हिज्युअल प्रोड्युसरचं. जसं आपण डिमांड चॅप्टरच्या वेळेला इंडिव्हिज्युअल डिमांड पाहिलं, त्या इंडिव्हिज्युअल डिमांड मध्ये आपण कोणाचं शेड्यूल बघितलेलं, एका इंडिव्हिज्युअल कंझ्युमरचं बघितलेलं शेड्यूल.
तसंच इथे सेम टू सेम आपण एका प्रोड्युसरचं बघणार आहोत. सप्लाय म्हणजे सप्लाय कोण करतं? प्रोड्युसर. म्हणजे एक प्रोड्युसरचं जे अनालिसिस आपण करणार, एका प्रोड्युसरने एक प्रोड्युसर किती सप्लाय करतो हे आपण सांगतो आणि याचं टॅब्युलर रिप्रेझेंटेशन म्हणजेच काय? सप्लाय शेड्यूल. आपण आता सप्लाय शेड्यूल आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. नेक्स्ट बघा, आता तुमच्या समोर शेड्यूल आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन आहे. बघा शेड्यूल मध्ये काय दिसतंय? फर्स्ट कॉलम प्राइस ऑफ कमोडिटी एक्स पर केजी 10, 20, 30, 40, 50. सप्लाय ऑफ कमोडिटी किती आहे? 100, 200, 300, 400 अँड 500. ओके, म्हणजे 10 रुपये प्राइस आहे तर पर केजी त्यावेळेला प्रोड्युसर किती सप्लाय करतोय? 100 किलो. 20 रुपये प्राइस झाली तर तो सप्लाय काय करतो? वाढवतो. सरळ आहे. जर का प्राइस जास्त मिळते तर फायदा कोणाला होणार आहे? सप्लायरला होणार आहे. मग सप्लायर सप्लाय वाढवणार की कमी करणार? निश्चित वाढवणार. त्यानंतर प्राइस ऑफ कमोडिटी किती झाली? 30. प्राइस ऑफ कमोडिटी किती? 30. सप्लाय किती झाला? 300. म्हणजे प्राइस वाढली, सप्लाय आणखीन वाढला. 40 झाली प्राइस, सप्लाय किती झाला? 400. प्राइस किती झाली? 50. सप्लाय किती झाला? 500. म्हणजे याचा अर्थ काय की जसं जसं प्राइस वाढते तसं तसं सप्लाय काय होतो? वाढतो. काय शो करतं हे? दोघांमध्ये कशी रिलेशनशिप आहे? पॉझिटिव्ह. कारण जसं सप्लाय वाढणार तसा प्राइस सुद्धा जशी प्राइस वाढते तसं सप्लाय सुद्धा काय होतो? वाढतो. आणि आपण थोडं उलट जाऊ, खालून वर जाऊ. 50 रुपीज प्राइस आहे, सप्लाय किती आहे? सपोज 500. समजा प्राइस कमी झाली, खालून वरती बघा, आता खालून वरती जाऊया थोडं. प्राइस किती आली? सपोज 40, तर सप्लाय किती होणार? 400. 30 झालं तर सप्लाय किती होणार? 300. 20 रुपये प्राइस झाली तर किती होणार? 200. 10 रुपये प्राइस झाली तर तो सप्लाय किती करणार? फक्त 100. याचा अर्थ काय की जशी प्राइस कमी होते तसा सप्लाय काय होतो? कमी होतो. म्हणजे ही रिलेशनशिप कशी आहे? पॉझिटिव्ह रिलेशनशिप आहे, म्हणजे डायरेक्ट रिलेशनशिप आहे. हा बघा, आता एक्सप्लेनेशन बघा. अबोव टेबल एक्सप्लेन द फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन price and quantity supply. Price and quantity supplied of a commodity. Lower the price, lower the quantity of commodity supplied and vice versa. जेवढी प्राइस लोअर तेवढा क्वांटिटी सप्लाय कसा होणार? लोअर अँड वाइस versa. At lowest price ₹10, supply is also lowest at 100 kg. बघा, 10 रुपये किलो प्राइस आहे त्यावेळेला 100 किलो सप्लाय केला जातोय फक्त. ऍट द हायेस्ट प्राइस ₹50, क्वांटिटी सप्लाइड इज हायेस्ट ऍट 500 kg. आणि जर का प्राइस किती आहे? हायेस्ट आहे, किती आहे? 50 रुपीज आहे, तर किती किलो सप्लाय केला गेला? 500. याचा अर्थ काय झाला की जसं जसं काय होतंय प्राइस हायेस्ट होत म्हणजे वाढत जाते, सप्लाय वाढतो. प्राइस कमी होते, सप्लाय कमी होतो. म्हणून या शेड्यूल मध्ये आपल्याला दिसतंय की कमी प्राइसला कमी सप्लाय आणि जास्त प्राइसला सप्लाय कसा आहे? जास्त आहे. बघा, डिमांड शिकलो त्यावेळेला डिमांड मध्ये उलट बघितलेलं, म्हणजे प्राइस कमी होत होती, डिमांड काय होत होतं? वाढत होतं. म्हणजे कस्टमर डिमांड वाढवत होता. परंतु इथे थोडं वेगळं, इथे उलट असणार. इथे प्राइस कमी होते, सप्लायर सप्लाय काय करणार? कमी करणार. कारण या ठिकाणी प्राइस कमी होऊन सप्लायरला फायदा नाही. सप्लायरला फायदा केव्हा होणार? प्राइस वाढणार तेव्हाच सप्लायरला काय होणार? फायदा होणार. म्हणून इथे प्राइस आणि सप्लाय यांच्यामधली रिलेशनशिप कशी आहे? पॉझिटिव्ह आहे, डायरेक्ट आहे. हे झालं सप्लाय शेड्यूल. आता आपण याच काय बघूया? डायग्राम पाहूया. नेक्स्ट बघा, इंडिव्हिज्युअल सप्लाय कर्व. इट इज अ ग्राफिकल प्रेझेंटेशन ऑफ इंडिव्हिज्युअल सप्लाय शेड्यूल. हे कसलं प्रेझेंटेशन आहे? ग्राफिकल प्रेझेंटेशन ऑफ इंडिव्हिज्युअल सप्लाय शेड्यूल. बघा, डायग्राम दिसतोय. आता त्याचं एक्सप्लेनेशन बघा. इन द अबव डायग्राम क्वांटिटी सप्लायड इज शोन ऑन द एक्स ऍक्सिस आणि प्राइस ऑन द वाय ऍक्सिस. सप्लाय कर्व एसेस स्लोप अपवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट, इंडिकेटिंग अ डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड क्वांटिटी सप्लाइड. मगाशी जो बोललो तेच, म्हणजे जसं शेड्यूलचं रिप्रेझेंटेशन आपण कशामध्ये केलं? डायग्रामॅटिकली केलं. बघा डायग्राम, प्राइस वाय ऍक्सिस वर आहे, एक्स ऍक्सिस वर काय आहे? क्वांटिटी सप्लाइड. ठीक आहे. आता प्राइस 10 आहे, 10च्या समोर बघा एक डॉट दिसतोय एस च्या इथे,
त्यावेळेला क्वांटिटी सप्लायड किती आहे बघा 100. त्यानंतर 20 झाली, 20च्या समोर डॉट बघा, आडवा रेष बघा 20. 20च्या वेळेला किती आली 200. 30च्या वेळेला बघा किती आले 300. 40च्या वेळेला 400. 50च्या वेळेला 500. ते थोडं प्रिंटिंग मिस्टेक आहे. 40चा 0 आणि 30चा 0 हे एक्सिसच्या या साईडला आलेले आहेत, राईट साईडला. पण ते कसं आहे, प्राइस इन रुपीज 10, 20, 30, 40, 50. आपण नोट्समध्ये डायग्राम काढताना प्रॉपरली काढायचं आहे. ज्यावेळेला मी फळ्यावर शिकवेन त्यावेळेस तुम्हाला तसं प्रॉपरली काढता येईल. म्हणजे काय झालं इथे की प्राइस किती आहे 10, सप्लाय 10, 20 200, 30 300, 40 400, 50 500. म्हणजे याचा अर्थ काय, जसं जसं काय वाढत गेलं, प्राइस वाढत गेली, तसा सप्लाय कसा वाढत गेला. स्लोप कसा आहे सप्लायचा, अपवर्ड आहे बघा, अपवर्ड स्विंग दाखवतोय. तो एरो बघा अपवर्ड दाखवलाय. म्हणजे या दोघांमध्ये रिलेशनशिप कशी आहे, पॉझिटिव्ह और डायरेक्ट रिलेशनशिप आहे असं आपण म्हणू शकतो. हे झालं इंडिव्हिज्युअल सप्लाय शेड्यूल. नेक्स्ट मार्केट सप्लाय शेड्यूल अँड कर. आता आपण कोणाचं बघणार, मार्केटचं, पुऱ्या मार्केटचं. म्हणजे आपण जसं डिमांडचं पाहिलेलं ना, सेम प्रकार इथे सुद्धा बघणार आहोत. काय वेगळं नाही, फक्त इथे थोडा सप्लायचं बघणार एवढंच. मार्केट सप्लाय शेड्यूल म्हणजे कोणाचं, की जसं मागाशी इंडिव्हिज्युअल सप्लाय शेड्यूल पाहिलं ते एका प्रोड्युसरचं होतं. इथे कोणाचं असणार आहे, बऱ्याच पुऱ्या मार्केटमध्ये जेवढे सेलर किंवा जेवढे प्रोड्युसर आहेत त्यांचं. पण आपण इथे फक्त समजावण्यासाठी सेलर ए, सेलर बी आणि सेलर सी एवढंच घेणार आहोत. बघा शेड्यूल मध्ये दिसतंय मधला कॉलम सेलर ए, बी आणि सी. ओके. आणि मार्केट सप्लाय कसा बनला, ए प्लस बी प्लस सी. ठीक आहे. बघा आता मार्केट सप्लाय शेड्यूल. मार्केट सप्लाय शेड्यूल रेफर टू टॅब्युलर रिप्रेझेंटेशन शोईंग. टॅब्युलर रिप्रेझेंटेशन आहे, काय दाखवतं, शोईंग different quantities of commodity which all producer are prepared to sell at a different prices at a given period of time. म्हणजे काय की मार्केट सप्लाय शेड्यूल म्हणजे काय, हे टॅब्युलर रिप्रेझेंटेशन जे काय दाखवतं, डिफरंट क्वांटिटीज ऑफ कमॉडिटी विच ऑल प्रोड्युसर आर प्रिपेअर्ड. म्हणजे डिफरंट क्वांटिटीज ऑफ कमॉडिटी आहेत ज्या सर्व प्रोड्युसर काय आहेत, तयार आहेत. प्रिपेअर टू सेल, प्रिपेअर टू सेल, प्रिपेअर टू सेल म्हणजे विकण्यासाठी तयार आहेत. ॲट अ डिफरंट प्राइजेस, ॲट अ डिफरंट प्राइजेस ॲट अ गिवन पिरियड ऑफ टाइम, ॲट अ गिवन पिरियड ऑफ टाइम. दिलेल्या प्राइसला दिलेल्या वेळेत हे सर्व काय आहेत, प्रोड्युसर तयार आहेत. दिलेल्या प्राइसला दिलेल्या वेळेमध्ये हे प्रोड्युसर तयार आहेत आपल्याकडच्या असलेल्या क्वांटिटीज ऑफ कमॉडिटी सेल करायला. म्हणजेच काय झालं, हे मार्केट सप्लाय. हे काय झालं, मार्केट सप्लाय. थोडक्यात काय, मार्केटमध्ये जेवढे सेलर्स आहेत त्या सेलर्सची जी कॅपॅसिटी आहे आणि इच्छा आहे सेल करण्याची, तेवढा काय म्हटला जातो, मार्केट सप्लाय. आता शेड्यूलचं एक्सप्लेनेशन बघा बाजूलाच दिलेलं आहे. अबोव टेबल शोज दॅट मार्केट सप्लाय इज ऑब्टेन बाय ऍडिंग द सप्लाय ऑफ सेलर ए, बी अँड सी ॲट अ डिफरंट प्राइजेस. डिफरंट प्राइसला ए आणि बी आणि सी किती सप्लाय केला त्याची टोटल. आता बघा, ॲट हायेस्ट प्राइस ₹50 मार्केट सप्लाय इज हायेस्ट, दॅट इज 1800 kg. ॲट द लोएस्ट प्राइस ₹10 मार्केट सप्लाय इज लोएस्ट ॲट 600 kg. फंडा तोच, बेसिक रूल तोच, की जसं हायेस्ट प्राइसला सप्लाय जास्त, लोएस्ट प्राइसला सप्लाय कसा असणार आहे, कमी असणार आहे. आणि ते मार्केटमध्ये ह्या मार्केटमध्ये सुद्धा बघा आता की ₹10 प्राइस आहे, त्यावेळेला सेलर ए 100, 200, 300, 400, 500, सेलर बी 200, 300, 400, 500, 600, सेलर सी थोडी कॅपॅसिटी जास्त आहे, 300, 400, 500, 600, 700. म्हणजे काय, सेलर ए चा विचार केला तर सेलर ए काय करतोय, ₹10 100 kg आणि ₹50 500 kg विकतोय. म्हणजे त्याच्यानुसार तोच रूल अप्लाय करतो, कमी प्राइसला कमी, जास्त प्राइसला जास्त. सेलर बी सुद्धा त्याचा जो बिझनेस आहे त्यानुसार तो क्वांटिटी थोडा जास्तच विकतोय, परंतु ₹10 फक्त 200 आणि ₹50 किती, तब्बल 600 विकतोय. सी सुद्धा तेच करतोय, त्याचा बिझनेस थोडा मोठा असेल, तो मुळात सप्लायरच मोठा असेल, तर तो काय करतोय ₹10 पण तरी सुद्धा तो काय करतोय, त्याच्या क्वांटिटी पैकी
₹10 तो कशी विकतोय, कमीच विकतोय 300, आणि ₹50 मात्र किती 700 विकतोय. म्हणजे याचा अर्थ सरळ आहे की लोएस्ट प्राइसला सप्लाय कसा असणार आहे, कमी. हायेस्ट प्राइसला सप्लाय कसा असणार आहे, जास्त असणार. आता या ठिकाणी ₹10 टोटल सप्लाय किती झाला, 100 + 200 + 300 इज इक्वल टू 600, A + B + C. आणि ₹50 किती आहे बघा, 500, 600 + 700 1800. म्हणजे याचा अर्थ काय की प्राइस हायर, सप्लाय हायर. जर का प्राइस कमी, सप्लाय सुद्धा कसा असणार आहे, कमी असणार आहे. मार्केट सप्लाय असो किंवा इंडिव्हिज्युअल सप्लाय असो, दोन्ही ठिकाणी फंडा कसा असतो, सेमच राहतो. हे झालं मार्केट सप्लाय शेड्यूल अँड कर्व. नेक्स्ट, आता आपण नेक्स्ट टॉपिककडे वळूया. डिटर्मिनंट्स ऑफ सप्लाय और कॉजेस ऑफ चेंज इन सप्लाय. सप्लाय जो आहे तो सप्लाय कुठल्या घटकांवर अवलंबून असतो. जसं आपण डिमांडच्या बाबतीत पाहिलं तसाच सेम हा क्वेश्चन आहे की डिटर्मिनंट्स म्हणजे काय, ठरवणारे. म्हणजे सप्लाय कुठल्या कुठल्या घटकांवर अवलंबून असतो किंवा सप्लाय चेंज होण्यामागची कारण काय. तर फर्स्ट, प्राइस म्हणजे काय, किंमत. Price is very important factor which determine the supply. When price is high, supply also high and vice versa. म्हणजे प्राइस जेवढी जास्त तेवढा सप्लाय कसा जास्त and vice versa. हे आपण मगाशी मी तुम्हाला आपण शेड्यूल पाहिलं, त्या शेड्यूल मध्ये सुद्धा मी तुम्हाला बघितलं आपण की जेवढं प्राइस जास्त असणार तेवढा सप्लाय काय करणार, जास्त करणार. जेवढी प्राइस कमी असणार तेवढा सप्लाय कसा होणार, कमी होणार. हा झाला पहिला डिटर्मिनंट, प्राइस. सेकंड, सेल्फ कन्झम्पशन. नेक्स्ट काय म्हणतात, सेल्फ कन्झम्पशन. म्हणजे स्वतःसाठी प्रोड्युसर जे राखून ठेवतो कन्झम्पशन करायला, त्याला वापरायला, त्याला म्हणतात सेल्फ कन्झम्पशन. इफ प्रोड्युसर और manufacturer keeps large stock for self consumption, supply will be decreases and vice versa. जर का प्रोड्युसर किंवा मॅन्युफॅक्चरर स्वतःसाठी मोठ्या प्रमाणाचा स्टॉक राखून ठेवत असेल, सप्लाय कसा होणार, पब्लिकसाठी कमी होणार. अँड वाईस वेरसा. वाईस वेरसा म्हणजे चाउलट. म्हणजे काय की जर का प्रोड्युसरने आपल्यासाठी स्वतःसाठी कमी स्टॉक ठेवला आणि सर्वात जास्त स्टॉक कोणाला दिला, पब्लिकला ऑफर केला, सेल केला, तर सप्लाय काय होणार, जास्त. फॉर एक्झाम्पल मगाचं आपण 4000 kg चं एक्झाम्पल बघूया. 4000 kg जर का टोटल आउटपुट आहे, स्टॉक आहे, आणि त्यापैकी मगाशी आपण फार्मरने किती काढले बाहेर, 1000 किलो फक्त विकायला काढलेले. याचा अर्थ त्याने स्वतःच्या कन्झम्पशनसाठी किंवा दुसऱ्या कारणासाठी, समजा असं मानूया की त्याने 3000 किलो स्वतःसाठी ठेवले, तर मग ते काय झालं, सप्लाय कसा झाला, कमी झाला. पण तेच जर का त्याने उलट केलं असतं, सपोज 4000 पैकी 3000 जर का सप्लाय केला असता आणि 1000 किलो स्वतःसाठी ठेवलं असतं, तर सप्लाय काय म्हटलं असतं आपण, जास्त करतोय. म्हणजे याचा अर्थ काय की जर का प्रोड्युसर किंवा मॅन्युफॅक्चरर मोठ्या प्रमाणावर स्टॉक स्वतःसाठी जर का ठेवत असेल, स्वतःच्या कन्झम्पशनसाठी ठेवत असेल, स्वतःसाठी वापरायला ठेवत असेल, तर पब्लिकला तो सप्लाय कसा करणार, कमी. आणि जर का तो सप्लाय, आणि जर का आपल्यासाठी न ठेवता तो पब्लिकसाठी जास्त सप्लाय करत असेल, तर सप्लाय कसा होणार, जास्त. हे झाले, हा झाला पॉइंट 2, सेल्फ कन्झम्पशन. नेक्स्ट, टेक्निक ऑफ प्रोडक्शन. टेक्निक म्हणजे तंत्र, म्हणजे प्रोडक्शनचं तंत्र. इम्प्रुव्हमेंट इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी ब्रिंग अन इम्प्रुव्हमेंट इन द मेथड ऑफ अ प्रोडक्शन. This will reduce cost of production and increase the supply and vice versa. Increase of production, improvement in science and technology. जी काही सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी ब्रिंग अन इम्प्रुव्हमेंट इन द मेथड ऑफ अ प्रोडक्शन. म्हणजे जी सायन्स टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये जर का इम्प्रुव्हमेंट केली, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे काय केलं, सुधारणा केली, तर काय होतं की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काय होते, कमी होते आणि सप्लाय वाढतो. म्हणजे काय होतं बघा
की सायन्स अँड टेक्नॉलॉजीमुळे इम्प्रुव्हमेंट होत असते मेथड ऑफ प्रोडक्शनमध्ये, चांगल्या मशिनरीज असतात, चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान असतं. त्याच्यामुळे काय होतं की कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन होतं आणि त्याच्यामुळे सप्लाय काय होतो वाढतो. अँड व्हाईस वर्सा म्हणजे काय की जर का टेक्नॉलॉजी खूपच खराब असेल, टेक्निक ऑफ प्रोडक्शन कमजोर असेल, बॅकवर्ड टेक्नॉलॉजी वापरली जात असेल तर प्रोडक्शन कसं होतं कमी होतं, कमी होतो. त्याचबरोबर वेळ जास्त लागतो, कॉस्ट जास्त, खर्च जास्त येतो प्रोडक्शनला आणि त्याच्यामुळे सप्लाय काय होतो कमी होतो. म्हणजे थोडक्यात जर ह्या पॉइंट एक्सप्लेनेशन सांगायचं झाल्यास काय की जर का टेक्नॉलॉजी किंवा टेक्नॉलॉजी चांगली असेल, सायन्स अँड टेक्नॉलॉजी वापर चांगला असेल तर सप्लाय वाढतो, अदरवाइज सप्लाय कमी होतो. नेक्स्ट पॉइंट टाइम, वेळ. सप्लाय इन शॉर्ट रन कॅनॉट बी चेंज ॲज पर नीड, बट इन लॉंग रन सप्लाय कॅन बी चेंज ॲज पर नीड. सप्लाय इन शॉर्ट रन काय होतो चेंज, सप्लाय इन शॉर्ट रन काय होतो सप्लाय इन शॉर्ट रन कॅनॉट चेंज. कॅनॉट म्हणजे तो सहज बदलता येत नाही, सहज बदलता येत नाही. शॉर्ट रन म्हणजे काय खूप कमी कालावधी, शॉर्ट रन म्हणजे काय खूप कमी कालावधी, त्याच्यामुळे तो सहजासहजी बदलता येत नाही. बट इन लॉंग रन सप्लाय कॅन बी चेंज ॲज पर नीड, सप्लाय कॅन बी चेंज ॲज पर नीड. म्हणजे गरज असेल तेवढा, लॉंग रन असेल तर आपण सप्लाय काय करतो हवा तसा बदलू शकतो. फॉर एक्झाम्पल घरांची गरज आहे, घर बांधून शॉर्ट टर्म मध्ये एका आठवड्यात घर बांधून होतील का नाही. समजा तो 10 कस्टमर आले, एक बिल्डर आहे, त्या बिल्डरकडे 10 कस्टमर आले, ते बोलले आम्हाला 6 महिन्यात पुरी बिल्डिंग बांधून हवी आहे, तर ते शक्य आहे का नाही. किंवा 6 परंतु तो बोलले 5 वर्षात बांधून हवी, तर होईल का हो होईल, कारण लॉंग रन आहे ना, सप्लाय करू शकतो. हे झालं घरासारख्या मोठ्या गोष्टींचं. इव्हन छोटी छोटी गोष्ट घेऊया आपण, एखाद्या गोष्टीचं उदाहरणार्थ शेतीचं प्रोडक्शन, अचानक तांदूळ हवेत, मग तांदूळ पटकन सांगितलेस दुसऱ्या दिवशी तांदूळ उगवून द्या शेतकऱ्याला, पॉसिबल आहे का नाही. त्यासाठी 4-5 महिने जावे लागतील, तेव्हा तो तुम्हाला हवे तेवढे तांदूळ देऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ काय थोडक्यात, शॉर्ट रन मध्ये तुम्ही सप्लाय जास्त वाढवू शकत नाही, परंतु लॉंग रन मध्ये तुम्ही सप्लाय हवा तसा करू शकता. म्हणजे थोडक्यात शॉर्ट रन मध्ये सप्लाय कसा ठरतो, म्हणजे कसा असतो रिलेटिव्हली इनइलॅस्टिक, आणि लॉंग रन मध्ये सप्लाय कसा ठरतो रिलेटिव्हली इलॅस्टिक, म्हणजे कसा बदलू शकतो. इनइलॅस्टिक म्हणजे न बदलणारा. हे झालं टाइम फॅक्टर. ह्या टाइम ह्या गोष्टीवर सुद्धा म्हणजे वेळेवर सुद्धा सप्लाय अवलंबून असतो. मी पुन्हा सांगतो, शॉर्ट रन मध्ये सप्लाय चेंज करू शकत नाही, लॉंग रन मध्ये बऱ्यापैकी वेळ असतो, मोठा कालावधी असतो, सप्लाय हवा तसा चेंज करू शकतो. नेक्स्ट पॉइंट एक्सपोर्ट इम्पोर्ट. एक्सपोर्ट म्हणजे निर्यात, म्हणजे आपल्या देशातून ज्या वेळेला मटेरियल दुसऱ्या देशामध्ये पाठवलं जातं त्याला एक्सपोर्ट म्हणतात, आणि दुसऱ्या देशातून ज्या वेळेला मटेरियल आपल्या देशामध्ये येतं त्याला इम्पोर्ट असं म्हणतात. इफ कंट्री एक्सपोर्ट्स मोर कमॉडिटीज देन देर विल बी लेस सप्लाय इन द कंट्री, बट इफ कंट्री इम्पोर्ट्स मोर कमॉडिटीज then the supply will be larger. याचा अर्थ काय की कंट्री आपल्या देशातून जर का एक्सपोर्ट जास्त करत असेल, एक्सपोर्ट जास्त करणे म्हणजे आपल्या देशातून मटेरियल बाहेरच्या देशामध्ये जास्त प्रमाणात पाठवलं जात असेल, तर आपल्या देशामध्ये सप्लाय कसा होणार कमी होणार, लेस होणार, कारण आपल्या देशातलं मटेरियल कुठे जात आहे बाहेरच्या देशामध्ये. बट इफ कंट्री इम्पोर्ट्स मोर कमॉडिटीज देन सप्लाय विल बी लार्जर. जर का आपल्या देशामध्ये इम्पोर्ट होतं जास्त तर मग सप्लाय कसा होणार जास्त होणार, कारण बाहेरच्या देशातून मटेरियल येत असणार शिवाय आपल्या देशात असणार, म्हणजे सप्लाय काय होणार जास्त होणार. म्हणजे थोडक्यात एक्सपोर्ट असेल सप्लाय, एक्सपोर्ट जास्त असेल सप्लाय आपल्या देशात कमी, इम्पोर्ट जास्त असेल तर आपल्या देशात सप्लाय कसा असतो कुठल्याही कमॉडिटीचा जास्त. नेक्स्ट नॅचरल कंडिशन म्हणजे नैसर्गिक परिस्थिती. द सप्लाय ऑफ कमॉडिटी लाईक ॲग्रिकल्चर गुड्स डिपेंड्स अपॉन नॅचरल कंडिशन लाईक रेनफॉल, टेम्परेचर. ए चेंज इन दिस फॅक्टर अफेक्ट द सप्लाय. सप्लाय ऑफ कमॉडिटी जसं लाईक ॲग्रिकल्चर गुड्स
डिपेंड अपॉन नॅचरल कंडिशन. ते कशावर अवलंबून असतं? नॅचरल कंडिशनवर अवलंबून असतं. लाईक रेनफॉल, टेम्परेचर, लाईक रेनफॉल, टेम्परेचर. म्हणजे पाऊस किंवा हवामान जे आहे, जे जे वातावरण जे आहे त्याच्यावर, क्लायमेट कंडिशनवर काय असतं? अवलंबून असतं. मोस्टली ॲग्रिकल्चर गुड्सचा, म्हणजे जे काही कमॉडिटी ॲग्रिकल्चर गुड्समध्ये इन्क्लूड आहेत त्यांचा मोस्टली सप्लाय कशावर अवलंबून आहे? की हवा, ऊन किंवा रेनफॉल, पाऊस यांच्यावर अवलंबून असतो. चेंज इन दिस फॅक्टर अफेक्ट द सप्लाय. म्हणजे एखाद्या वेळेला पाऊस जास्त झाला, पूर आला, पिकांची नासाडी होते, किंवा आता बायचान्स वादळ आलं, वादळामध्ये नासाडी होते, म्हणजे त्यावेळेला सप्लाय त्या गोष्टीचा काय होतो? कमी होतो. सपोज पुरामुळे शेतीची शेतं वाहून गेली, मग सप्लाय कसा होणार? अन्नधान्याचा कमी होणार. या सगळ्या गोष्टींवर सप्लाय अवलंबून असतो. आता नेक्स्ट पॉइंट, nature of market. Supply of product would be higher in competitive market. In monopoly, a monopolist makes deliberate shortage and reduce supply. जर का मार्केट कॉम्पिटिटिव्ह असेल, कॉम्पिटिटिव्ह म्हणजे कसं? की स्पर्धात्मक, सगळे भरपूर सेलर आहेत, ते आपलं प्रोडक्ट विकत आहेत, तर अशा केसमध्ये सप्लाय कसा होतो? जास्त होतो. अशा केसमध्ये सप्लाय कसा होतो? जास्त होतो. परंतु मोनोपोली असेल तर काय होतं? की मोनोपोलिस्ट म्हणजे मक्तेदारी. मोनोपोली म्हणजे मक्तेदारी. म्हणजे एकच व्यक्ती सेल करत असेल तर तो काय करतो? डेलिब्रेट शॉर्टेज निर्माण करतो. डेलिब्रेट म्हणजे मुद्दामहून काय केला जातो? शॉर्टेज निर्माण केला जातो. अँड रेड्यूस द सप्लाय. आणि सप्लाय काय केला जातो? कमी केला जातो. सप्लाय ऑफ प्रोडक्ट वुड बी हायर इन कॉम्पिटिटिव्ह मार्केट. सप्लाय ऑफ प्रोडक्ट हायर असतं, जास्त असतं. केव्हा? जर का कॉम्पिटिटिव्ह मार्केट असेल तर. इन अ मोनोपॉलिस्ट मेक डेलिब्रेट शॉर्टेज अँड रेड्यूस अ सप्लाय. पण मोनोपॉलीमध्ये मात्र शॉर्टेज मुद्दामहून केला जातो. बऱ्याचदा मोनोपॉलिस्ट लोक मुद्दामहून शॉर्टेज करतात, जेणेकरून मार्केटमध्ये तुटवडा भासला की गिराईक म्हणजे जे कस्टमर आहेत त्यांच्याकडून जास्त प्राइस वसूल करता येईल, याच्यासाठी मुद्दामहून डेलिब्रेटली शॉर्टेज निर्माण केला जातो वस्तूंचा, आणि त्यावेळेला सप्लाय काय होतो? कमी होतो. म्हणजे थोडक्यात कॉम्पिटिटिव्ह मार्केट असेल सप्लाय जास्त, मोनोपॉली मार्केट असेल सप्लाय कसा असतो? कमी. नेक्स्ट, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा. गुड इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज लाईक ट्रान्सपोर्ट, पॉवर अँड कम्युनिकेशन इन्फ्लुएन्स प्रोडक्शन. इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव टाकणे. Influence production and can increase supply and vice versa. चांगले इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी असेल लाईक ट्रान्सपोर्ट, पॉवर अँड कम्युनिकेशन, हे जर का चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या फॅसिलिटी चांगल्या अवेलेबल असतील, चांगल्या प्रकारचं वाहतूक व्यवस्था, ट्रान्सपोर्ट, पॉवर म्हणजे वीज पुरवठा, कम्युनिकेशन म्हणजे जी काही कम्युनिकेशनची साधनं आहेत, म्हणजे मोबाईल, इंटरनेट, म्हणजे इतर जे काही कम्युनिकेशन करण्याची जे काही फॅसिलिटीज आहेत त्या सर्व काही चांगल्या असतील तर त्याचा परिणाम चांगला होतो, प्रोडक्शन घ्यायला खूप मदत होते. अँड कॅन इन्क्रीज द सप्लाय अँड वाईस वर्सा. परंतु यात जर का फॅसिलिटी बरोबर नसतील तर मात्र काय होतं की सप्लाय म्हणजे प्रोडक्शन होत नाही, आणि प्रोडक्शन न झाल्यामुळे सप्लाय सुद्धा कसा होतो? कमी होतो. नेक्स्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. If cost of production is low, then supply of commodity will be high and vice versa. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय? उत्पादनासाठी येणारा खर्च. उत्पादनासाठी जर का खर्च कसा येत असेल? कमी येत असेल तर साहजिकच आहे सप्लाय ऑफ कमॉडिटी जास्त होणार. कारण का? जर का उत्पादनाला खर्च कमी येतो तर साहजिकच आहे सप्लायर काय करणार? सप्लाय भरपूर करायला बघणार. आणि वाईस वर्सा म्हणजे जर का उत्पादनाचा खर्च खूप असेल तर सप्लाय काय करणार? कमी करणार. नाही तो इंटरेस्टेड नसणार की उत्पादन जास्त करावं त्याच्या आणि पुढे जावं, परंतु कारण का? त्याची काय असते? कॉस्ट जास्त असते.
हा झाला नाही, हे झाले 9 पॉईंट. हे काय झाले आपले, आपण काय बघितलं, डिटर्मिनंट्स ऑफ सप्लाय. डिटर्मिनंट्स ऑफ सप्लाय. नेक्स्ट, डिस्टिंग्विश बिटवीन स्टॉक अँड सप्लाय. आपण आता डिस्टिंग्विश दोन पाहणार आहोत. स्टॉक अँड सप्लाय, ज्या आपण कन्सेप्ट पाहिले त्याचा डिस्टिंग्विश आपल्याला लिहावा लागतो. बघा, स्टॉक रेफर्स टू टोटल क्वांटिटी प्रोड्यूस. स्टॉक म्हणजे काय, जेवढी क्वांटिटी प्रोड्यूस झाली तो काय असतो स्टॉक. म्हणजे आपण मागे एक्झाम्पल पाहिलं, त्याच्यामध्ये एक फार्मरचं एक्झाम्पल आपण पाहिलं. 4000 kg त्याने प्रोड्यूस केलं शेतामध्ये राईस. मग तो 4000 kg काय झाला, त्याकडे असलेला स्टॉक टोटल त्याने प्रोडक्शन घेतल्यानंतर. टोटल क्वांटिटी प्रोड्यूस होते ती काय असते, स्टॉक होते. आणि सप्लाय बघा, सप्लाय इज दॅट पार्ट ऑफ स्टॉक विच इज ऍक्च्युअली ऑफर्ड फॉर सेल. आणि सप्लाय हा असा पार्ट आहे पार्ट ऑफ स्टॉक विच इज ऍक्च्युअली ऑफर्ड फॉर सेल. सप्लाय हा स्टॉकचा असा पार्ट आहे जो ऍक्च्युअली काय आलाय, सेल करण्यासाठी ऑफर्ड केलेला आहे सेलर कडून. सेलर ऍक्च्युअली जे ऑफर करतो स्टॉकचा पार्ट, तो म्हणजे सप्लाय. म्हणजे आपण एक्झाम्पल मध्ये पाहिलेलं की फार्मरने 4000 kg चा स्टॉक होता, त्याने प्रोडक्शन तेवढं केलेलं, परंतु त्याने ऑफर किती केलं, 1000 किलोच केलेलं, 40 रुपया पर केजी ने. आपण एक्झाम्पल ज्यावेळेला मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीलाच बघा आपण कन्सेप्ट क्लिअर केला त्यावेळेला हे सांगितलेलं एक्झाम्पल. सप्लाय म्हणजे काय की ऍक्च्युअली स्टॉक पैकी जेवढा मटेरियल किंवा जेवढी कमॉडिटी विकण्यासाठी ऑफर केली जाते ती म्हणजे सप्लाय. स्टॉक कॅन बी मोर दॅन सप्लाय. स्टॉक हा सप्लाय पेक्षा जास्त असतो. सप्लाय कॅनॉट बी मोर दॅन स्टॉक. सप्लाय हा खरं म्हणजे स्टॉक हा सप्लाय एवढाच असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकतो. परंतु सप्लाय कॅनॉट बी मोर दॅन स्टॉक. पण सप्लाय हा स्टॉक पेक्षा जास्त असू शकत नाही. कारण का, बघा, सप्लाय समजा स्टॉक किती आहे, 4000 kg. तर 4000 kg हा स्टॉक असताना सप्लाय 4500 kg होऊ शकतो का, नाही. 4000 kg हातात आहे म्हणजे गोडाऊन मध्ये आहे आणि आपण 4500 kg सप्लाय होऊ शकतो का, नाही. म्हणजे याचा अर्थ काय, स्टॉक हा सप्लाय पेक्षा जास्त असतो किंवा तेवढा तरी असेल. म्हणजे 4000 kg स्टॉक आहे तर 4000 kg काय होईल, सप्लाय होईल. पण तसं होत नाही. सप्लाय काय, परंतु सप्लाय हा कधीही स्टॉक पेक्षा जास्त होऊ शकत नाही. आयदर सप्लाय स्टॉक एवढाच असतो किंवा स्टॉक हा नेहमी काय असतो, सप्लाय पेक्षा जास्त असतो. कारण आपल्या मिनिंग मध्येच बघा, सप्लाय हा स्टॉक मधला एक पार्ट आहे जो ऍक्च्युअली सेल करण्यासाठी ऑफर केला जातोय. ओके, नेक्स्ट पॉइंट. स्टॉक इज डिटरमाइंड बाय फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग द प्रोडक्शन. स्टॉक कशाने डिटरमाइन केला जातो, द फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग द प्रोडक्शन. जे फॅक्टर प्रोडक्शनला अफेक्ट करतात त्याच्यावर स्टॉक डिपेंड आहे. सप्लाय डिटरमाइंड बाय द मार्केट प्राइस. मोस्टली सप्लाय कशावर डिपेंड आहे, मार्केट प्राइस. तसे त्याचे सप्लायचे आपण डिटर्मिनंट सुद्धा पाहिलेले, त्या सर्व गोष्टींवर सप्लाय अवलंबून असतो. पण मेनली बेसिक कोण आहे, प्राइस. स्टॉक इज फंड अँड सप्लाय इज फ्लो. स्टॉक इज फंड. फंड म्हणजे एक साठा आहे, तो एक प्रकार म्हणजे फंड कन्सेप्ट आहे. म्हणजे कसं, तो एक ठिकाणी स्टॅटिकली म्हणजे एक स्थिर आहे. स्टॉक करून ठेवला म्हणजे तो फंड कन्सेप्ट. फ्लो म्हणजे कसा, प्रवाही पण आहे. सप्लाय इज फ्लो. फ्लो म्हणजे काय, तो प्रवाही आहे. म्हणजे काय, सतत तो काय केला जातो, सप्लाय केला जातो. म्हणजे काय, डिस्ट्रीब्यूट केला जातो, सेल केलं जातं, विकलं जातं. म्हणजेच काय, इट इज अ फ्लो. सप्लाय इज अ फ्लो. हा झाला डिस्टिंग्विश बिटवीन स्टॉक वर्सेस सप्लाय. नेक्स्ट डिमांड कर्व अँड सप्लाय कर्व. Demand curve is a graphical representation of given demand schedule. Supply curve is a graphical representation of given supply schedule. म्हणजे डिमांड कर्व काय शो करतो की जे काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे डिमांड शेड्यूलचं. आपण डिमांड चॅप्टर पाहिलं, त्यामध्ये एक डिमांड शेड्यूल पाहिलेलं लॉ ऑफ डिमांडच्या मध्ये. त्याच जे
ग्राफिकल प्रेझेंटेशन असतं त्यालाच काय म्हणतात डिमांड कर्व. त्याचप्रमाणे सप्लाय कर्व हे सुद्धा कसलं प्रेझेंटेशन आहे, सप्लाय शेड्यूलचं प्रेझेंटेशन आहे, जे आपण सप्लाय शेड्यूल पाहिलं त्याचं. द डिमांड कर्व स्लोप डाऊनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. डिमांड कर्व कसा जातो नेहमी डाऊनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. सप्लाय कर्व स्लोप अपवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. सप्लाय कर्व मात्र कसा जातो अपवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. डिमांड कर्व हॅज अ निगेटिव्ह स्लोप as the price and demand are inversely related. डिमांड कर्वला निगेटिव्ह स्लोप as the price म्हणजे डाऊनवर्ड स्लोप आहे, निगेटिव्ह स्लोप आहे कारण प्राइस आणि डिमांड मध्ये काय इन्व्हर्स रिलेशन आहे, दोघं कसे आहेत इन्व्हर्सली रिलेटेड आहेत. सप्लाय कर्व हॅज अ पॉझिटिव्ह स्लोप as the price and supply are directly related. सप्लाय कर्वला मात्र कसा आहे पॉझिटिव्ह स्लोप as the price and supply are directly related. सप्लाय कर्व हॅज अ पॉझिटिव्ह स्लोप. पॉझिटिव्ह स्लोप म्हणजे कसा की त्याचा स्लोप पॉझिटिव्ह म्हणजे कसा की डायरेक्ट रिलेशनशिप आहे, म्हणजे प्राइस वाढते सप्लाय सुद्धा काय होतो वाढतो, म्हणजे डायरेक्ट रिलेशन आहे, त्याच्यामुळे त्याचा अपवर्ड स्लोप पॉझिटिव्ह स्लोप म्हणतात त्याला, जो अपवर्ड जाणारा आहे. आणि नेक्स्ट पॉइंट आता खाली डायग्राम आहे, तो डायग्राम तुम्ही डिमांड कर्व आणि सप्लाय कर्व हे दोन्ही डायग्राम तुम्हाला तिथे ड्रॉ करायचे, अशा पद्धतीने डिस्टिंग्विश लिहायचं आहे. नेक्स्ट टॉपिक लॉ ऑफ सप्लाय. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आता आपण सुरुवात करत आहोत. लॉ ऑफ सप्लाय. जसा लॉ ऑफ डिमांड होता तसाच लॉ ऑफ सप्लाय सुद्धा आपल्याला बघायचा. इंट्रोडक्शन, स्टेटमेंट ऑफ लॉ, एक्सप्लेनेशन ऑफ द लॉ, त्यानंतर अझम्पशन अँड एक्सेप्शन्स. बघा इंट्रोडक्शन. द लॉ ऑफ सप्लाय इंडिकेट जनरल टेंडन्सी ऑफ सेलर इन ऑफरिंग देअर स्टॉक ऑफ कमोडिटी फॉर सेल in relation to the changing price. There is a positive relationship between supply and the price. लॉ ऑफ सप्लाय काय दाखवतो, काय इंडिकेट करतो की जनरल टेंडन्सी, एक सर्वसाधारण प्रवृत्ती सेलरची कशाच्या बाबतीत, ऑफरिंग देअर स्टॉक ऑफ कमोडिटी फॉर सेल इन रिलेशन टू द चेंजिंग प्राइस. म्हणजे जे काही सेलर काय करतो ऑफरिंग देअर स्टॉक ऑफ कमोडिटी फॉर सेल इन रिलेशन टू चेंजिंग प्राइस. लॉ ऑफ सप्लाय काय इंडिकेट करतो की जनरल टेंडन्सी सर्वसामान्य वृत्ती सेलरची, जी कमोडिटी तो काय करतो विकतो, ती विकताना तो जशी प्राइस बदलते तशी तशी क्वांटिटी ऑफ सेल सुद्धा काय होते बदलते. त्यांच्या ती जी टेंडन्सी आहे तीच आपल्याला लॉ ऑफ सप्लाय मधून आपल्याला काय करता येते स्टडी करता येते. देर इज अ पॉझिटिव्ह रिलेशनशिप बिटवीन सप्लाय अँड द प्राइस. सप्लाय आणि प्राइस मध्ये रिलेशनशिप कशी आहे पॉझिटिव्ह आहे, कारण का जसं प्राइस वाढणार सप्लाय वाढणार, प्राइस कमी होणार सप्लाय काय होणार कमी होणार. नेक्स्ट स्टेटमेंट ऑफ लॉ. द लॉ ऑफ सप्लाय कॅन बी स्टेटेड ॲज other things being constant, higher the price of commodity, more is the quantity supplied, and lower the price of commodity, less is the quantity supplied. स्टेटमेंट काय आहे की अदर थिंग्स बीइंग कॉन्स्टंट. हा इकॉनॉमिक्सचा प्रत्येक लॉ लिहिताना हे वाक्य आलंच पाहिजे, अदर थिंग्स बीइंग कॉन्स्टंट किंवा इक्वल. अदर थिंग्स बीइंग कॉन्स्टंट म्हणजे इतर सर्व गोष्टी स्थिर असताना हायर द प्राइस ऑफ कमोडिटी, हायर द प्राइस ऑफ कमोडिटी म्हणजे प्राइस जर का कमोडिटी हायर असेल, मोर इज द क्वांटिटी सप्लाइड, जास्तीत जास्त क्वांटिटी काय केल्या जातात सप्लाइड केल्या जातात. अँड लोअर द प्राइस ऑफ कमोडिटी, लेस इज द क्वांटिटी सप्लाइड. आणि प्राइस जर का कशी असेल लोअर असेल, प्राइस कशी असेल लोअर, प्राइस कशी असेल लोअर, lower the price of commodity, less is the quantity supplied, less is the quantity supplied. म्हणजे जर का प्राइस ऑफ कमोडिटी कमी असेल तर क्वांटिटी सप्लाय कसा होतो लेस होतो, क्वांटिटी सप्लाय कसा होतो लेस होतो. म्हणजे थोडक्यात काय आपण जे लेक्चरच्या सुरुवातीपासून बघतोय तेच ह्या स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे. म्हणजे जर का प्राइस जास्त असेल सप्लाय जास्त, प्राइस कमी सप्लाय कसा कमी. कारण सप्लाय जास्त केव्हा करणार सेलर, जेव्हा त्याला प्राइस चांगली मिळत असेल तेव्हा. जर त्याला प्राइस कमी मिळत असेल तर तो सप्लाय करेल का निश्चित नाही, त्यामुळे सप्लाय तो कसा करेल प्राइस कमी असताना कमी करेल. देर इज अ पॉझिटिव्ह रिलेशनशिप बिटवीन
सप्लाय अँड प्राइस. देर इज अ पॉझिटिव्ह किंवा त्याला डायरेक्ट रिलेशनशिप म्हणू शकता बिटवीन सप्लाय अँड प्राइस. हे झालं इंट्रोडक्शन अँड स्टेटमेंट ऑफ लॉ. आता आपण हा लॉ एक्सप्लेन करू शेड्यूल अँड डायग्रामच्या माध्यमातून. बघा नेक्स्ट. तत्पूर्वी बघा सिम्बॉलिकली हे कसं लिहिणार, म्हणजे सप्लाय ऑफ एक्स कमोडिटी एस एक्स इज इक्वल टू फंक्शन ऑफ पी एक्स. एस फॉर सप्लाय, एक्स म्हणजे कमोडिटी, एक्स फॉर कमोडिटी, एफ म्हणजे फंक्शन ऑफ आणि पी फॉर प्राइस ऑफ कमोडिटी. म्हणजे काय, सप्लाय हे कोणावर अवलंबून आहे, प्राइसवर आहे. म्हणजे ह्या लॉ नुसार सप्लाय हा कोणाशी रिलेट आहे, प्राइसशी. म्हणजे प्राइस जशी बदलेल तसं काय होतो, सप्लाय बदलतो. एक्सप्लेनेशन ऑफ लॉ. The law of supply can be explained with the help of supply schedule and supply curve. First, supply schedule. Supply schedule refers to tabular representation showing various quantities of commodity that producer is willing to sell at various prices during given period of time. आपण इंडिव्हिज्युअल सप्लायचं जो शेड्यूल पाहिलं सेम टू सेम तसंच, फक्त इंडिव्हिज्युअल हा शब्द काढायचा, बाकी वाक्य तसंच तुम्ही लिहू शकता. म्हणजे पाठांतर करण्याची फारशी गरज नाही. काय सांगितलं त्यांनी, तेच सांगितलंय की सप्लाय शेड्यूल म्हणजे काय, टॅब्युलर रिप्रेझेंटेशन आहे. कसलं, काय दाखवतं या टेबल मधून, तर व्हेरियस क्वांटिटीज ऑफ कमोडिटी, म्हणजे क्वांटिटी ऑफ कमोडिटी दॅट प्रोड्युसर इज विलिंग, म्हणजे प्रोड्युसर इच्छा ठेवतो कसली, विलिंग टू सेल ॲट व्हेरियस प्राइजेस ॲट ड्युरिंग गिव्हन पिरियड ऑफ टाइम. म्हणजे दिलेल्या वेळेत वेगवेगळ्या प्राइसला जेवढ्या क्वांटिटी ऑफ कमोडिटी प्रोड्युसर इच्छुक आहे विकण्यासाठी किंवा तो ऑफर करतो सेल करण्यासाठी, तो म्हणजे सप्लाय. हे दाखवणारं टॅब्युलर रिप्रेझेंटेशन म्हणजेच काय, सप्लाय शेड्यूल. तर आपण सप्लाय शेड्यूल बघूया. बघा शेड्यूल आहे बघा आता, आणि बाजूला एक्सप्लेनेशन आहे. आता बघा प्राइस 10, 20, 30, 40, 50, सप्लाय 100, 200, 300, 400, 500. हे आपण इंडिव्हिज्युअल सप्लाय शेड्यूलच्या वेळेला सुद्धा पाहिलेलं. बघा सेम टू सेम तसंच लिहिलं तरी चालेल, नो इश्यू. तर म्हणजे तुम्हाला पुन्हा पाठ करायची गरज उरत नाही. अबोव टेबल एक्सप्लेन फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड क्वांटिटी सप्लाय ऑफ अ कमोडिटी. लोअर द प्राइस, लोअर द क्वांटिटी कमोडिटी, क्वांटिटी ऑफ कमोडिटी सप्लायड अँड वाईस वर्सा. म्हणजे काय, हे शेड्यूल काय एक्सप्लेन करतं, प्राइस आणि क्वांटिटी सप्लायड यांच्यामधली रिलेशनशिप. लोअर प्राइस असेल तर लोअर क्वांटिटी सप्लाय केली जाते, आणि जर का हायर प्राइस असेल तर हायर क्वांटिटी काय केली जाते, सप्लाय केली जाते. ॲट लोएस्ट प्राइस ₹10 सप्लाय इज ऑल्सो लोएस्ट, दॅट इज ॲट 100 kg. At highest price of ₹50 quantity supplied is highest at 500 kg. At highest price of 50 quantity supplied is highest at 500 kg. म्हणजे काय की प्राइस हायेस्ट असेल तर क्वांटिटी सप्लाय कशी असते, हायेस्ट, दॅट इज 500 kg. म्हणजे हायेस्ट क्वांटिटी सप्लायड, हायेस्ट क्वांटिटी सप्लायड हायेस्ट प्राइसला केली जाते. म्हणजे ₹50 प्राइस असताना सप्लाय बघा 500 kg आहे. ₹10 प्राइस असताना सप्लाय किती आहे, 100 kg आहे. देर इज अ पॉझिटिव्ह रिलेशनशिप बिटवीन सप्लाय अँड प्राइस. म्हणजे दोघांमध्ये रिलेशनशिप कशी दाखवली आहे, पॉझिटिव्ह. सप्लाय आणि प्राइस मध्ये रिलेशनशिप कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. जेवढी जास्त प्राइस तेवढा सप्लाय कसा जास्त. हे शेड्यूल मी तुम्हाला आताच एक्सप्लेन केलेलं थोड्या वेळापूर्वी, लेक्चरच्या सुरुवातीला आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे. आता आपण बघूया डायग्राम. नेक्स्ट, सप्लाय कर्व. इट इज अ ग्राफिकल प्रेझेंटेशन ऑफ सप्लाय शेड्यूल. डायग्राम दिलेला आहे, सेम इंडिव्हिज्युअल सप्लाय शेड्यूलचा होता तोच डायग्राम आहे ते. इन द अबोव diagram, quantity supplied is shown on the x-axis, price on the y-axis. Supply curve SS, slope upward from left to right. Slope कसा आहे त्याचा बघा, upward दाखवलाय, indicating a direct relationship between price and quantity supplied. काय इंडिकेट करतो की प्राइस आणि क्वांटिटी सप्लाय मध्ये रिलेशनशिप कशी आहे, डायरेक्ट आहे. म्हणजेच काय की प्राइस जशी वाढते तसा सप्लाय काय होतो, वाढतो.
जर थोडं उलटं गेलात तर प्राइस कमी होणार, तसा सप्लाय काय होणार, कमी होणार. म्हणजे थोडक्यात काय की प्राइस आणि सप्लाय यांची रिलेशनशिप कशी, पॉझिटिव्ह रिलेशनशिप ठरते. डायग्राम मध्ये बघा 10 असताना तो डॉट बघा एसच्या इथला खालचा एस, 10 रुपये प्राइस असताना 100 केजी काय सप्लाय, 20 रुपये असताना 200 केजी, 30 रुपये प्राइस असताना 300 केजी, 40 रुपीज प्राइस असताना 400 केजी, नंतर 50 रुपीज असताना 500 केजी सप्लाय झाला. म्हणजे याचा अर्थ प्राइस वाढली, सप्लाय काय होत गेला, वाढत गेला. याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, दोघांमध्ये रिलेशनशिप कशी आहे, पॉझिटिव्ह और डायरेक्ट रिलेशनशिप आहे. हा झाला सप्लाय कर. आता आपल्याला याच्यामध्ये डायग्राम याच्यामध्ये यापुढे बघायचं आहे अझम्पशन्स ऑफ लॉ ऑफ सप्लाय आणि एक्सेप्शन्स टू लॉ ऑफ सप्लाय. परंतु आता या ठिकाणी आपण इथे स्टॉप करूया, कारण वेळ बराच झालेला आहे, थोडं एकाच वेळेला सगळं नको. त्याच्यामुळे आपण आता हा जो लॉ आहे आणि पुढचा जो पार्ट आहे व्हेरिएशन, चेंज इन सप्लाय, कॉस्ट कन्सेप्ट, रेव्हेन्यू कन्सेप्ट आणि काही डिस्टिंग्विश, हा पार्ट आपण नंतर कव्हर करू, नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू. आपण या ठिकाणी हे स्टॉप करत आहोत हा लेक्चर. आता या ठिकाणी आपण आज काय काय क्लिअर केलं की सप्लाय मध्ये सुरुवातीच्या कन्सेप्ट होत्या त्या क्लिअर केल्या. एक म्हणजे स्टॉक, आउटपुट, सप्लाय. त्यानंतर आपण सप्लायची डेफिनेशन, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट मध्ये सप्लाय, इंडिव्हिज्युअल सप्लाय शेड्यूल अँड डायग्राम, मार्केट सप्लाय शेड्यूल अँड डायग्राम. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं हा लॉ ऑफ सप्लाय. लॉ ऑफ सप्लाय सुरुवात केलेली आपण. लॉ ऑफ सप्लायचं आपण काय पाहिलं, इंट्रोडक्शन, स्टेटमेंट ऑफ लॉ अँड एक्सप्लेनेशन विथ शेड्यूल अँड डायग्राम. आता या ठिकाणी आता पुढे आपल्याला बघायचं अझम्पशन अँड एक्सेप्शन. तर नेक्स्ट लेक्चरला पाहूया आपण. होप सो हा लेक्चर समजला असेल, नसेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा मला व्हॉट्सअपला, तुम्ही डाऊट्स विचारू शकता. आणि दिलेल्या ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्स प्लीज वाचा, म्हणजे लेक्चर झाल्यानंतर नोट्स वाचलात तर ते फायदेशीर ठरेल, कारण त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला ते रेफर करायला बरं पडतं. ठीक आहे, ओके. आजचा लेक्चर आपण इथे स्टॉप करूया. थँक्यू व्हेरी मच. हॅव गुड डे.